नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याकडे काही साधनं आहेत, म्हणजे विकिपीडिया आहे, शिवाजी अँड स्वराज्य, शिवाजी द ग्रेट अशी पुस्तकं आहेत. यात जुन्या नोंदी पण आहेत आणि आत्ताच्या लोकांचं विश्लेषण पण आहे. तर या सगळ्या माहितीमधून महाराजांचं काम, त्यांचं प्रशासन, त्यांची धोरणं, यामागचे विचार काय होते हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील. अगदी. आणि या साधनांमधून ना महाराजांच्या व्यक्तिमत्वाची वेगवेगळी रूपं दिसतात. कधी कधी तर अगदी विरुद्ध वाटणारी. म्हणजे बघा ना, काही युरोपियन लोक त्यांना फक्त लुटाळू म्हणतात, पण त्याच वेळी त्यांचा कट्टर शत्रू इतिहासकार खाफी खान तो सुद्धा त्यांच्या नैतिकतेबद्दल, स्त्रियांबद्दलच्या आदराबद्दल चांगलं बोलतो. अरे, हो, म्हणजे किती गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व होतं हे दिसतं. त्यांची साधी राहणी, धार्मिकता आणि हो, सगळ्या धर्मांबद्दल सहिष्णुता हे गुण तर नेहमीच सांगितले जातात. हे खरंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल इतके वेगवेगळे व्ह्यूज. अच्छा, मग स्वराज्य स्थापनेची कल्पना कधी आली? काही ठिकाणी म्हटलंय की 1645च्या आसपासच हिंदवी स्वराज्य त्यांच्या डोक्यात होतं. एका पत्रात तसा उल्लेख आहे असं म्हणतात. हो, तसा उल्लेख येतो काही साधनांमध्ये, पण हेही खरं आहे की तेव्हा मोठे मराठा सरदार लगेच त्यांच्या बाजूने नव्हते. अच्छा. जाधव, निंबाळकर किंवा सावंतवाडीचे देसाई हे लोक सुरुवातीला त्यांच्यासोबत नव्हते. त्यांना स्वतःची वाट बनवावी लागली. म्हणजे एक प्रकारे एकट्याने सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. काही प्रमाणात. अर्थात त्यांचे वडील शहाजीराजे यांचा आत्मविश्वास कदाचित थोडं पाठबळही असेल, असं काही अभ्यासक मानतात. पण मोठ्या सरदारांचा पाठिंबा सुरुवातीला नव्हता, हे नक्की. आता त्यांच्या प्रशासनाबद्दल बोलायचं झाल्यास, अष्टप्रधान मंडळ हो, ही कल्पनाच खूप भारी आहे. आणि महत्वाचं म्हणजे साधनं सांगतात की तिथे वारसा हक्काने पदं मिळत नव्हती. म्हणजे फक्त गुणवत्तेवर. अगदी, फक्त गुणवत्ता बघून नेमणुका. त्या काळात हे खूपच म्हणजे आधुनिक होतं. मोठी सुधारणा होती ही. आणि जमिनीच्या महसुलाचं काय? ती रयतवारी पद्धत वगैरे? हो, त्याचा उल्लेख येतो. त्यांनी जमीन मोजून घेतली आणि शेतकऱ्यांकडून म्हणजे रयतेकडून डायरेक्ट टॅक्स, शेतसारा गोळा करायचा प्रयत्न केला. यामागे देशमुख पाटलांसारख्या मधल्या लोकांची ताकद कमी करायचा आणि शेतकऱ्यांवरचा बोजा थोडा हलका करायचा विचार दिसतो, असं काही जण म्हणतात. अर्थात ही पद्धत किती यशस्वी झाली यावर थोडी वेगवेगळी मतं असू शकतात. लष्कराच्या बाबतीत बोलायचं तर पायदळ आणि गड किल्ले यावर त्यांचा खूप भर होता. बरोबर. सह्याद्रीचा उपयोग करून घेतला त्यांनी. अगदी. आणि आरमार, नेव्ही. हो, ते तर पहिलंच ना. भारतीय इतिहासात स्वतःचं नौदल, गुराब, पाल, मचवा अशी नावं ऐकली आहेत. बरोबर. गुराब म्हणजे कदाचित मोठी जहाजं असावीत, पाल म्हणजे शिडाची मध्यम आकाराची आणि मचवा म्हणजे वेगवान टेघळणीसाठीच्या लहान बोटी. किनारपट्टीचं रक्षण आणि व्यापारावर कंट्रोलसाठी नौदल उभं करणं ही त्यांची दूरदृष्टी होती. आणि याच दूरदृष्टीचा आणि धाडसाचा भाग म्हणजे अफजलखान प्रकरण. हो, यावर तर खूप वेगवेगळी मतं आहेत ना. म्हणजे कोणी म्हणतं महाराजांनी बचावासाठी वाघनखं वापरली, तर काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की खानानेच दगा करायचा प्रयत्न केला होता. अगदी. हे प्रकरण म्हणजे कसं, इतिहासात एकाच घटनेकडे वेगवेगळ्या बाजूंनी पाहिलं जातं याचं उत्तम उदाहरण आहे. साधनं बघितली की एवढं कळतं की ती भेट दोघांसाठीही खूपच धोकादायक होती. आणि जी माहिती आहे त्यानुसार महाराज खूप सावध होते, बचावाच्या तयारीत होते. पण नक्की काय घडलं हे फक्त साधनांच्या आधारे 100% सांगणं अवघड आहे. बरोबर. आता प्रशासन आणि लष्कराबरोबरच त्यांची धार्मिक धोरणंही खूप महत्वाची वाटतात. म्हणजे गोब्राह्मण प्रतिपालक अशी ओळख होती त्यांची. हो, पण त्याचवेळी त्यांनी मुस्लिम संत, दर्ग्यांना पण मदत केली असं वाचायला मिळतं. केळशीच्या बाबा याकूतचं उदाहरण देतात नेहमी. अगदी बरोबर. इतकंच नाही, त्यांच्या सैन्यात आणि नौदलात महत्वाच्या पदांवर मुस्लिम अधिकारी होते. दर्यासारंग दौलत खान, सिद्धी संबळ यांची नावं सापडतात. सक्तीने धर्मांतर करायला त्यांचा स्पष्ट विरोध होता. नेताजी पालकरांना परत हिंदू धर्मात घेतलं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. औरंगजेबाची कट्टरता बघता त्या काळात त्यांचं हे धोरण खूपच वेगळं आणि महत्वाचं ठरतं. आणि ते कर, चौथाई आणि सरदेशमुखी त्याबद्दल काय सांगतात साधनं? तर चौथाई म्हणजे असं की मराठ्यांनी हल्ला करू नये, संरक्षण मिळावं म्हणून इतर राज्यांनी त्यांच्या उत्पन्नाचा चौथा भाग द्यायचा. एक प्रकारचा प्रोटेक्शन टॅक्स अच्छा. प्रमाणावर वसूल करायला सुरुवात केली. म्हणजे इथे जरा एकमत नाहीये. म्हणजे त्यांच्या यशामागे फक्त लढाई नव्हती. भौगोलिक परिस्थिती, गनिमी कावा, लोकांचा पाठिंबा, अष्टप्रधान मंडळासारखं प्रशासन आणि त्यांचं स्वतःचं नेतृत्व या सगळ्याचा मिळून परिणाम होता. निश्चितच.
या सगळ्या साधनांमधून शिवाजी महाराजांचं एक प्रभावी चित्र नक्कीच उभं राहतं. एक कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेला नेता, एका नव्या स्वराज्याचा संस्थापक, ज्याने तेव्हाच्या मोठ्या सत्तांना आव्हान दिलं. तर या चर्चेतून आपण महाराजांच्या कामाचे बरेच पैलू बघितले, पण जाता जाता एक विचार येतो की इतिहासात ही जी वेगवेगळी कधीकधी परस्पर विरोधी माहिती मिळते, त्यातून खरं काय ते नेमकं कसं समजून घ्यायचं, हे एक मोठं आव्हान आहे इतिहासकारांसमोर. आणि त्याचबरोबर महाराजांनी 350 वर्षांपूर्वी जी प्रशासनाची तत्त्व वापरली, जसं गुणवत्तेला महत्त्व देणं किंवा सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, ती आजच्या काळातही किती उपयोगी ठरू शकतात, नाही का? यावर विचार करायला हरकत नाही.